कसं आहे आजचं फाल्स मजेत ना मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. आणि जर थोडंफार टेन्शन आलं असेल ना तुम्हाला आता तुमच्या लाईफमध्ये, तर प्लीज यार थिएटरात लागलेला एक सुपर टुपर मराठी चित्रपट जाऊन पहा. भन्नाट कॉमेडीसोबत हा चित्रपट थिएटरात आलेला आहे. पिक्चरचं नाव देखील सुपर डुपरच आहे आणि यामध्ये आपल्याला विदुला, ललित प्रभाकर आणि त्याबरोबर निर्मितीताई दिसत आहेत, ज्यांनी कित्येक वर्षानुवर्ष आपल्याला एंटरटेन केलं आहे. खरं सांगतो मी, निर्मितीताईचा पिक्चर जो की मी सर्वात पहिले पाहिला होताच तो सासू नंबरी जावई दस नंबरी, जो मकरंद अनासपुरेंचा होता. भरत जाधवांचा खबरदार. तेव्हापासनं मी निर्मितीताईंचा फॅन आहे आणि आत्तापर्यंत कन्सिस्टंटली त्यांनी आहे ना लिटरली एंटरटेन करत आल्यात आणि तीच एनर्जी आणि तोच जबरदस्त औरा त्यांचा या पिक्चरमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पिक्चरचा रिव्ह्यू करणार आहेत की सुपर डुपर हा पिक्चर खरंच सुपर डुपर आहे का आणि तुम्ही जाऊन थिएटरात पाहायला पाहिजे का. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, कहाणी अशी आहे की या दोन फॅमिली जातात, जिथे एकीकडे एक मॉडर्न आणि वेस्टर्न कल्चरला धरून चालणारी फॅमिली, ज्याच्यामध्ये ललित प्रभाकर आणि विदुला हे दोन कपल असतात, आणि दुसरीकडे निर्मितीताईंची फॅमिली, ज्यामध्ये कुशल बद्रिके आणि हास्य जत्रे फेम नम्रता देखील आपल्याला पाहायला भेटते. आणि यांची जॉईंट फॅमिली असते आणि त्यांचं मोठं कुटुंब असतं. 2 मुले, 2 सुना आणि 2 नातू अशी निमृताताईंची कुटुंब असतं. तर दुसरीकडे ललित प्रभाकरचं कुटुंब असतं, ज्यामध्ये ते दोघं कपल असतात. पण हे दोघं ज्यावेळेस घर घेतात शहरामध्ये, तेव्हा त्या दोघांनाही एकच घर बिल्डरद्वारे विकलं जातं. ते कशा पद्धतीने होतं, कुठल्या क्यॉजमुळे होतं हे मी सांगू शकतो, पण त्यामुळे चित्रपट पाहण्याचा जो तुमचा हा आहे तो संपून जाईल. त्यामुळे तुम्ही थिएटरात जाऊन पहा की एक्झॅक्ट हे कशामुळे होतं आणि भविष्यात तुमच्यासोबतही होऊ नये या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तिथे दखल घ्यायला भेटेल. तर यानंतर त्यांचे दोघांचे ॲडव्होकेट्स त्यांना हे सजेस्ट करतात की जोपर्यंत पूर्णतः आपण केस जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही त्या घराचा ताबा सोडू नका आणि त्या घरावर ताबा करून राहा. आणि दोघेही मग एकच घर शेअर करतात. इकडे निमृतीताईंची पूर्णपणे जॉईंट फॅमिली, तर दुसरीकडे ललित प्रभाकर आणि त्याची बायको विदुला हे एकाच घरात राहतात. आणि राहत असताना आपापल्या परीने ते आपापल्या हक्काचं घर मिळवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये ते एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्या भांडणामध्ये देखील ते कशा पद्धतीने माणुसकी जपतात, कशा पद्धतीने माणुसकी जपली पाहिजे आणि किती नाते महत्त्वाचे असतात, या सगळ्या गोष्टीची सीख देणारी हा चित्रपट आहे. आणि खरंच एक जबरदस्त फॅमिली एंटरटेनिंग मूवी आहे, एकदम भन्नाट कॉमेडीसोबत, जी तुम्हाला थिएटरात पूर्णपणे हसवायला सज्ज आहे. ओव्हरऑल मला चित्रपट पूर्णपणे आवडला आहे आणि मी या चित्रपटाला माझ्यातर्फे देईल 5 पैकी 4 रेटिंग. आणि हा मित्रांनो, तुम्ही नक्की हा चित्रपट जाऊन थिएटरात पहा, भन्नाट आहे.